आक्रोश विलास गोरे यांची ग्रामीण कादंबरी. प्रकरण 7. रविवारी कॉलेजला सुट्टी होती. अविनाश प्रियंका पन्हाळ्याला ट्रिप काढण्याचं ठरविलं होतं. पन्हाळा किल्ला कोल्हापुरापासून जवळ असून सुद्धा त्यांनी आजपर्यंत कधी पाहिला नव्हता. पन्हाळा किल्ला पाहण्याची त्यांची मनात उत्सुकता निर्माण झाली होती. त्यांनी पन्हाळ्याला जाण्याची रात्रीच तयारी करून ठेवली होती. सकाळी लवकर उठून प्रातःविधी आटपून स्नान करून त्यांनी पन्हाळ्याला जाण्याची तयारी केली. अविनाश प्रियंका सकाळी 6 वाजता बस स्टँडवर परस्परांना भेटले. भेट झाल्यावर अविनाश प्रियंकाला म्हणाला, प्रियंका, आज लवकर बस स्टँडवर आलीस. काल रात्री किती वाजता झोपली होतीस? त्यावर प्रियंका चटकन म्हणाली, काल रात्री मी 12 वाजेपर्यंत जागीच होते. नंतर मी झोपी गेले. मग सकाळी किती वाजता उठलीस? पहाटे 5 वाजता. मग काय केलेस? 5 वाजता उठून प्रातःविधी आटपून स्नान केले आणि आवराआवर करून बस स्टँडवर आले तर तुझी भेट झाली. प्रियंका, मला तुझी निरंतर अहोरात्र आठवण येत होती. खरंच? हो, खरंच. प्रियंका, माझी तुला आठवण येते का ग? खरं खरं काय ते सांग. अवी, खरं खरं सांगते, अगदी मनातलं सांगते. मलाही तुझी निरंतर आठवण येते. आय लव्ह यू. प्रियंका, पुन्हा एकदा बोल. तुझ्या मनाचे बोल ऐकण्यासाठी माझे कान आसुसले आहेत. अवी, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. प्रियंका, खरोखर तू माझ्यावर प्रेम करतेस? हो, खरंच. मग सर्व जगाचं सुखी कोण असेल तर तो मीच. अवी, दुर्दैवानं तू मला दुरावलास तर मला जगणं असह्य होईल. तुझ्या विना मी जगूच शकणार नाही. इतकं प्रेम करतेस माझ्यावर? तुला शंका वाटते माझ्या प्रेमाची? नाही नाही, शंका तर अजिबात वाटत नाही. आपण आपलं शिक्षण पूर्ण करायचं आणि मगच प्रेमविवाह करायचा. हे बाकी माझ्या मनातलं बोललास. तू BA झाल्यावर पुढे काय करायचं ठरवलंस? अवी, मी BA झाल्यावर पुढे MA करणार आणि प्राध्यापिका होणार. मी सुद्धा MA करून प्राध्यापक होणार. मला शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची आवड आहे. ठरलं तर मग आपण आपलं ध्येय पूर्ण करायचं. अवी प्रियंकाचा संवाद चालू असतानाच पन्हाळ्याला जाणारी बस लागली. दोघेही बसमध्ये जाऊन एका बाकड्यावर बसले. सर्व प्रवासी बसमध्ये बसल्यावर कंडक्टरने बेल दिली आणि बस चालू झाली. बस स्टेशनमधून बाहेर पडून आपला मार्ग आक्रमण करू लागली. शहरातून मार्ग आक्रमण करीत रंकाळा तळ्यापासून पुढे पन्हाळ्याला जाणाऱ्या रोडवर भरधाव वेगाने धावू लागली. रस्त्याच्या दुतर्फी झाडे झुडपे दाटीवाटीने उभी होती. आसपासच्या शिवार हिरवागार दिसत होता. निसर्ग सौंदर्य पाहून डोळे तृप्त होत होते. मनोवृत्ती उल्हसित होत होत्या. निसर्गरम्य वातावरणातून बस मार्ग आक्रमण करीत होती. अवी प्रियंकाचे मन प्रफुल्लित झाले होते. मनाला पन्हाळा किल्ला पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती. पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या बस स्टँडवर बस येऊन थांबली. प्रवासी बसमधून खाली उतरू लागली. अवी प्रियंका बसमधून खाली उतरली. जवळच असलेल्या हॉटेलमध्ये त्यांनी चहा घेतला आणि किल्ला दाखविण्यासाठी अनुभवी गाईड शोधत आणि किल्ला पाहण्यासाठी गाईडच्या पाठोपाठ निघाले. गाईड पन्हाळ्यावरील प्रेक्षणीय स्थळे दाखवित होता. प्रत्येक स्थळाविषयी काही ऐतिहासिक माहिती सांगत होता. काही स्थळांविषयी समाजाने रूढ असलेल्या आख्यायिका सांगत होता. अवी प्रियंका उत्सुकतेने प्रत्येक स्थळ निरीक्षण करीत होते आणि ऐतिहासिक माहिती स्मरणात साठवत होते. अखेरीला गाईडने पन्हाळा किल्ल्यात प्रवेश केला आणि ऐतिहासिक माहिती सांगू लागला. अवी सगळी स्थळ उत्सुकतेने पाहत होता आणि बरीच माणसं पन्हाळागड पाहण्यासाठी आलेली त्यानं पाहिली. किल्ल्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूवर कोठून गोळीबार करायचा ते गडावरील ठिकाण गाईडने अवीला दाखविले. ते स्थळ अवीने बारकाईने निरीक्षण करून पाहिले. त्या स्थळावरून पाहिले तर वर
येणारा प्रत्येक सैनिक दृष्टीस पडणार अशीच ती जागा होती. शिवाजी महाराजांचे स्थळाच्या चातुर्य या स्थळाच्या निवडीवरून अवीच्या लक्षात आले. त्यांनी सर्व गडावरून फिरून गडाचे बारकाईने निरीक्षण केले. गड पाहून झाल्यावर गाईडने प्रेक्षणीय स्थळे दाखवण्यास सुरुवात केली. अवी अति उत्सुकतेने सर्व स्थळांचे निरीक्षण करीत होता. गडावरून भ्रमंती करण्यात 2 केव्हा वाजले हे त्यांना समजलेच नाही. भुकेने त्यांचा जीव व्याकुळ झाला होता. बरोबर आणलेले जेवणाचे डबे घेऊन ते एका झाडाखाली गार सावलीत बसले आणि भुकेपोटी जेवायला बसले. झाडाच्या गार सावलीत मोकळ्या हवेत ते जेवण करू लागले. जेवण चालू असतानाच प्रियांका म्हणाली, अवी, आज पिकनिकला मोठी मजा आली. दिवस केव्हा गेला कळलेच नाही. आपल्या कोल्हापूरपासून इतक्या जवळ असलेला गड आपण आजवर पाहिला नाही आणि सुदैवाने गड पाहिल्यावर गडाच्या परिसरातील निसर्ग सौंदर्य पाहून दृष्टी भारावून जाते. होय, खरंच. गडावरील निसर्ग सौंदर्य दृष्टी भासवून जाण्यासारखं आहे. म्हणजे खरोखरच तुला हा गडावरील परिसर आवडलेला दिसतोय. मला गडावरील परिसर तर आवडलाच, पण शिवाजी महाराजांविषयी अनेक आठवणी मनात आल्या. अवी, माझीही अवस्था तुझ्यासारखीच झाली आहे. बरं, आता स्पष्टपणे सांग, राजाविषयी कोणत्या आठवणी तुझ्या मनात आल्या? प्रियंका, मला असं वाटतं की शिवाजी महाराज या गडावरून हिंडले फिरले असतील. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवरून फिरण्याची संधी आपणाला मिळाली हे आपले भाग्यच. असा विचार मनात येऊन राजांच्या पराक्रमी जीवनाचे स्मरण करण्यात मन मग्न झाले. अवी, मलाही अगदी तसाच अनुभव आलाय. प्रियंका, आता मला राजांचे इतर किल्ले पाहण्याची ओढ लागली आहे. इतर किल्ले? कोणकोणते किल्ले? रायगड, राजगड, प्रतापगड, पुरंदरगड, मकरंदगड वगैरे वगैरे. आपण प्रत्येक महिन्यात 1 किल्ला, याप्रमाणे तू सांगितलेले 5 किल्ले 5 महिन्यात पाहू. बरं बरं. अवी, प्रियांकाचे जेवण उरकत आले. त्यांनी परस्परातील संभाषण बंद केले. गाईडबरोबर किल्ले परत उतरले. पायथ्याला असलेल्या बसस्थानकावर आले. परतीच्या गाडीत बसून कोल्हापुरात आले. आता दोघांना आपापल्या निवासस्थानी जायचे होते. काही काळ का होईना, पण वेगळे व्हायचे होते. दोघांनी परस्परांना भेटून अखेरची बोलणी केली आणि घाईघाईने आपापल्या निवासस्थानाकडे प्रयाण केले. प्रकरण 7 येथे समाप्त. आक्रोश, विलास गोरे.